सकाळचे 5:30 वाजले. परिक्रमाला सुरुवात झाली आहे. मागील माझे जे कालचे म्हणजे रोज ज्यांचं होत होतं ते काल मागे राहिलेत. त्यांचा वेट करणं थांबत होतो. म्हणावं चला हळूहळू चालू म्हणून मार्गस्थ झालोय. अंधारे आज एकटाच आहे. काही परिक्रमावासी गेलेत पुढे व त्यांच्या माग निघतोय. सकाळी सकाळी चढ लागलेला आहे. पहिलाच रस्ता पण खडकाळ आहे. मोठा चढ आहे. आता नर्मदे हर. खूप मोठा चढ आहे. अजून पुढे कंटिन्यू आहे. या डोंगराच्या पलीकडे जायचंय वाटतं. उजेड जरा बरा पडलाय और आणि अशा प्रकारे घाटचा रस्ता आहे. घाटातून आपल्याला वरती या डोंगरा पलीकडे जायचंय. नर्मदे भाग्य विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता। सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, कर दुखों से पार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। बोले बालाजी महाराज की जय, राष्ट्रपति भगवान की जय, माँ नर्मदे की जय, शिव नमः पार्वती हर हर महादेव। चढ संपल्यानंतर परिक्रमावासी प्लेन रस्त्याचा असे छानपैकी आनंद घेत आहेत. आता परत उतार लागलेला दिसतोय. परिक्रमावासी जाताना पायी मार्गातून आता असला उतारचा मोठ्या उतारचा रस्ता आहे. चढून जेवढा डोंगर चढून आलो तेवढा उतरून आता कुली गावाकडे जायचंय. कुली हा आहे सकाळचा व्ह्यू. नर्मदे हर. ते खोल दरी एक धबधबा असावा. आवाज येतोय.
ते पुढून दिसेल, इथून तर काही दिसत नाहीये. असा हा जंगलाचा रस्ता आज खूप छान वाटणार आहे. आज दिवसभर असाच रस्ता आहे. हरवदे हर. आपल्याला तिकडे खाली उतरून त्या समोर टावर दिसतोय, त्या साईडला जायचंय. सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे आज. सूर्यनारायण. अशा पद्धतीने आजचा आपला आता पुढचा प्रवास चालू होतोय. नर्मदे हर. ही पूर्ण डोंगर रांग आपल्याला सर करून पुढच्या मार्गाला जायचंय. नर्मदे हर गुरुजी. नर्मदे हर. नर्मदे हर. फोटो खींच. आपल्याला ते बिहारची आजी त्याच भेटल्यात असं वाटतंय. परवाच्या दिवशी झाली होती भेट. अंतराम बरं आहे का? अच्छा है ना? ठीक है ना? तबीयत? आपने झोला क्यों नहीं लिया? बस्ता क्यों नहीं लिया? बस्ता ये झोला एक साइड में वजन नहीं आता क्या? एक साइड में वजन नहीं आता? हाँ मैया पार लगा लेगी. परिक्रमावासी चाय प्रसाद घेऊन पुढे येताना मी दंड विसरलो होतो. आज परत आपले चिखले महाराज जी आहेत ते दंड घेऊन येत आहेत. माझा तेही येत आहेत. नर्मदे हर. चला पुढेच बसूया बाबाजी. अशा प्रकारे आता पगडंडी मार्ग सुरू झालाय. तर आपल्याला दिवसभर अशा पगडंडी मार्गातून आणि डोंगरातून प्रवास करायचा आहे. लखनगिरी महाराज आश्रम पुढे आहे. एक 5 किलोमीटर आहे. पण तो 5 किलोमीटर रेग्युलर सारखा नाही आहे. तो 10 ते 15 किलोमीटर वाला 5 किलोमीटर आहे. 2 वेगळे मार्ग आहेत. पण आपल्याला आपला मार्ग ओळखण्यासाठी जे पुढे परिक्रमावासी गेलेत त्यांनी ह्या अशा पद्धतीने खुणा करून ठेवल्या आहेत. ह्या खुणा आपल्याला ओळखून पुढे चालायच्या आहेत. ह्या अशा प्रकारे चिंदी बांधून आपल्याला हिंट देण्याचा प्रयत्न पुढच्या परिक्रमावासींचा आहे. काहींनी स्टिकर आणले आहेत. ते स्टिकर लावत जात आहेत. पण जिथं स्टिकर लावायला जागा नाही तिथं अशा प्रकारे चिंदी बांधून येणाऱ्या परिक्रमावासींना हिंट दिली जाते. सगळे परिक्रमावासी त्याच मार्गाने येत आहे. नर्मदे हर. आजचा बालभोग जंगलात एकदम निवांत
वातावरणात बिस्किट पाणी म्हणून आजचा भालभोग घ्यायचा. शुलपाणीची झाडी. नर्मदे हार. परिक्रमावासी आता सगळे इथं भेटलेले आहेत. सकाळी एकटाच होतो, आता सगळे भेटलेत. आता सगळ्यांच्या सोबत निघावं लागल करून. आता निघालोय परिक्रमा मार्गला. अशापैकी शॉर्टकट रस्त्याने जायला झुंबड उडाली परिक्रमा वासियांची. नर्मदे हार. अशा प्रकारे खडी चढाई करून परिक्रमावासी पुढे निघालेत पुढच्या मार्गाला. आल्यानंतर परिक्रमावासी विश्रांती घेत आहे डोंगराच्या कडाला सावली खाली. मारले ना. थोडीशी विश्रांती घेऊन परिक्रमावासी पुढच्या मार्गाला निघालेले आहेत परत. नर्मदे हार. परत पुढे जाऊन थोडी विश्रांती. चढ मोठेत. हिरवाळी घेऊन चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. शेतमळ्याची दाट लागली हिरव्या गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे. हिरव्या कुरणा मधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ कोड कालिमा पसरे लाटावर. आणि पाय टाकूनी जळात बसला हसला औदुंबर. अशी कविता आहे. छान आहे बाबा. पुढची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर परत परिक्रमावासी मार्गस्थ झालेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चला चला. नर्मदे हर. नर्मदे हर. लगेच पुढचं चढ आलेला आहे. वरती चढून आल्यानंतर डोंगराच्या आता पुढचा अजून डोंगर दिसतोय. अजून तो चढायचा आहे. तो वर इथं आपली एक कुटी आहे. एक महाराज आणि मैया इथं चाय प्रसादी देतात सगळे. फक्त का ना परिक्रमावासी चहा प्रसादी घेत आहे. चाय प्रसादी घेऊन परिक्रमावासी पुढच्या हॉटेलला लागलेत. लखनगिरी महाराज आश्रम.
पगडंडी आणि एक सरळ लाईन परिक्रमावासियांची. गुरुजी येत आहे. अशा प्रकारे शुलपाणीचा जंगल मार्ग, असा सुंदर नजारा, पहाड, डोंगर आणि झाडी, एकदम नयनरम्य वातावरणात आजचा प्रवास चालू आहे. सगळेजण थकले तर आहेत, पण चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे प्रत्येकाच्या. पुढे येऊन अशा प्रकारे खडा उतारे, वयोवृद्ध माणसांचं थोडं हाल होतात. थोडं सांभाळून त्यांना चालावं लागतं. मैया बाबा तुम्ही त्यांचा हात घ्या, थांबा. मैया तुम्ही थांबा, बाबा तुम्ही त्यांना पकडा, त्यांचे व्ह्यू ऑफ द इंडिया मॅप. भारताचा नकाशासारखं जवळपास इथे एक नकाशा तयार होतो. अशा खडी उतारानंतर परिक्रमावासी समोरच्या पहाडावर जात आहेत. तिथं आरामाला घेण्यात येत. अशा प्रकारे आता आपण व्ह्यू चेंज केला आहे. डोंगराच्या त्या बाजूने ह्या बाजूला आलोय. या बाजूला असं दृश्य आहे. इकडेही खूप सारे पहाड आहेत. खडी चढाई आहे. परिक्रमावासींनी पुढे आराम करण्यासाठी आसनं लावली आहेत. अशा प्रकारे पगडंडीचा मार्ग आहे. इथून 2 पगडंडी गेल्या आहेत. त्यानुसार इथं अशा खुणा दिल्या आहेत. परिक्रमावासी विश्रांती घेऊन एक लाईन नुसार चालतायत. कडे आपण आपल्या पोलीस काका होते त्यांची हे 3 लोकांची बॅग दिली 100 रुपयामध्ये. हे तिथून ते डोंगर चढवून इकडं बॅग उतरवून देत आहेत. हे परिक्रमावासी ते आराम करायला बसलेत. नर्मदे हर गुरुजी. गुरुजी पण आराम करतायत. इकडनं परिक्रमावासी वरून डोंगराचा रस्ता उतरून एका लाईनीत येत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. एक मिनिट. नर्मदे हर. परिक्रमावासी डोंगर उतरताना वासियांना सेवा देण्यासाठी इथले स्थायिक रहिवासी टिकावणे खोदून पायरी मार्ग तयार करताना
सांभाळा सांभाळा, इथं सांभाळा बर का, सांभाळा मैया म्हणून थांबलो. छोटू ये अशा प्रकारे हा एकदम खडा असा उतार आलेला आहे. आपल्याला त्या कोपऱ्याला आश्रमाला जायचंय, त्या मंदिराच्या खाली, ज्या खाली नाव आहेत, नावात बसून आपल्याला पलीकडे जायचंय. नर्मदे हर मैया. स्थायिक लोकांनी सेवेसाठी इथं नर्मदेवासियांसाठी छोट्या छोट्या पायऱ्यांसारखं पाय अटकतील असं केलेलं आहे, जेणेकरून परिक्रमावासी सुरळीत उतरू शकतात. इथून आपल्याला नावाने प्रवास करावा लागणार आहे पुढचा. इकडे ते बसताय, परिक्रमावासी येत आहे, काही आपल्या सोबत आलेले परिक्रमावासींचं वेट करताय. नर्मदे हर. अशा पद्धतीने आपण स्टॉप पर्यंत पोहोचलोय. पार्वती वल्लभ सदा शिवा. परिक्रमावासी आश्रमात आले, इथं व्हिडिओ मनाई आहे म्हणून इथंच बाहेर काढून घेतो. दुपारची भोजन प्रसादी घेतल्यानंतर पुढचा प्रवास परत नावेने करताना परिक्रमावासी, आमची छोटी नाव आहे, इथं मोठी नाव आहे, मोठ्या नावेने जात आहे तिकडं, आम्हाला काय छोटी नाव आहे. नर्मदे हर. बोटला बोट बांधून नेत आहे. एकदम छान डोंगराचं दृश्य. मैयाचं नर्मदे हर. इधर देखो सब लोग, थोड़ा थोड़ा
नर्मदे बोट येत होता म्हणून ती बोट सोडली आहे. आता आम्ही आमच्या स्वतःच्या बोट चालू केली. आता तिथून जाते. अशा प्रकारे छानसा धबधबा आहे मैयाचा. तोरणमाळ जंगलातून आपण जात आहोत. तोरणमाळ जंगलातून आपण आता पुढे जात आहोत. इथून हा धबधबा येतोय. मला वाटतं इथं उतरवतील ते असं वाटतंय. बघू आता. अशा पद्धतीने परिक्रमावासियांसोबत बसून आपण इथं आलोय. आपला बोटीचा प्रवास संपण्या एवढा आहे. वासींना आता परत मोठा चढ आलाय. चढावर हळूहळू या वरती परिक्रमावासी आल्या. इकडं पगडंडी आहे.